त्या जीवाला देखील त्या ठिकाणी जे आहे हे काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं, तर त्याच्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी जे आहे सोनम वांगचुक यांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ट्रीटमेंट करण्याचं काम जे त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांचं म्हणणं होतं की माझ्यावरती उपचार करू नका, मी चांगला आहे, म्हणजे तब्येत वजन कमी झालेलं आहे पण तब्येत बघा 20 दिवस जे आहे आपण सगळे लोक बघतोय त्यांना की ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी उपोषण करत होते आणि त्यांची तब्येत जी आहे ती खालावली असल्यामुळे तिकडे हा निर्णय जो आहे तो घेतला असेल. त्यांच्या तब्येतीची काळजी जी आहे ती चांगल्या प्रकारे जी आहे ती हॉस्पिटलमध्ये घेतली जाईल. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी आहे सगळ्यांची, नीट पेपर लीक प्रकरण. बघा मला वाटतं याच्यामध्ये जे आहे हे 20 दिवस जे काय त्यांचं उपोषण चालू होतं त्याचबरोबर जर पास्टमध्ये गेला, तुम्ही भूतकाळामध्ये गेला, इतिहासामध्ये गेला, तर त्या ठिकाणी UPAच्या शासनाच्या वेळेस किती वेळा जे आहे हे पेपर लीक त्या ठिकाणी झाले, किती प्रकारचे ॲट्रॉसिटीज झाल्या, काय गोष्टी झाले, किती भ्रष्टाचार झाले. तर मला वाटतं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2026 पर्यंत तर ज्या प्रकारे भारत पुढे जातोय, ज्या प्रकारे वेगवेगळे डेव्हलपमेंट वर्क्स होत आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मोठा जो आहे हा जमीन आसमानचा फरक आहे. एकही कलंक जो आहे तो भ्रष्टाचाराचा जो आहे तो या सरकारवरती झाला नाही. हीच पोटदुखी जी आहे ही विरोधकांमध्ये आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे पेपर लीक जे झाले त्याच्यावरती जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने जे आहे या सगळ्या गोष्टी भविष्यात होणार नाही त्याची देखील काळजी जी आहे सरकारने पूर्णपणे घेतलेली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते, सगळ्यांची चर्चा डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात आहे. पुन्हा हे विधेयक येईल का, या संदर्भात काही आज चर्चा अपेक्षित आहे? आज ऑल पार्टी मीटिंग आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतरच कळेल की बाबा डिलिमिटेशन बिल जे आहे पुन्हा कशा प्रकारे जे आहे हे जे DMK आहेत किंवा साऊथचे राज्य आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळ्या गोष्टी जे आहे ते ऐकून घेतल्या जातील आणि त्याच्यावरती सरकार जे आहे ते गेल्या वेळेस देखील फ्लोअरवरती जे आहे हे अमित शहाजींनी गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तो आम्ही आत्ता करायला जो आहे तो त्या ठिकाणी रेडी आहोत. हे देखील त्यांनी फ्लोअरवरती बोलून दाखवलेलं आहे. फक्त राजकारणाला किंवा विरोधाला विरोध न करता देशाच्या हितासाठी काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी देखील जे आहे ते बघितल्या पाहिजे. सुषमा अंधारे इकडे दिल्लीत आल्या होत्या, त्यांनी अशी घोषणा केली की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीत येणार आहे आंदोलनासाठी, पण नंतर सांगण्यात आलं की ते येणार नाही. काय वाटतं, ग्राउंडवर येतील ठाकरे आता तरी? अरे आतापर्यंत नाही आले, तुम्ही काय अपेक्षा करताय? डॉक्टर, इथून यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस ऑल पार्टी मिटिंगला जायचे त्यावेळेस 7 खासदारांचे गटनेते म्हणून तुम्ही जायचे, आता ताकद वाढली आहे, 13 खासदारांचे गटनेते म्हणून आज तुम्ही चालला. हो, आता एनडीएची ताकद वाढलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनडीएची ताकद जी आहे ही सभागृहामध्ये देखील वाढलेली आहे आणि देशामध्ये देखील वाढलेली आहे. 7 खासदाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ही मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. संधी मिळेल सगळ्यांना, कारण मागच्या तिथे संधी मिळत नव्हती, एकच आरोप त्यांच्याकडनं व्हायचा नेहमी. त्याचा अनुभव आम्ही देखील घेतलेला आहे. मी जेव्हा होतो 2 टर्म तेव्हा मी देखील तो अनुभव घेतलेला आहे की कशा